लाडक्या बहिणीप्रमाणे सूनबाई सुद्धा लाडकी होणार आहेत, कारण लाडकी सूनबाई योजना सुरू करण्याचा सरकारचा सध्या विचार सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या संदर्भात घोषणा करू शकतात। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती घोषणा करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। आणि या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत दैनिक पुढारीचे प्रतिनिधी प्रवीण सोनावणे आपल्या सोबत आहेत। प्रवीण, खरं तर ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल संपूर्ण महिलांसाठी। हॅलो प्रवीण, माझा आवाज येतोय? येतोय। प्रवीण, आपण बघतोय महत्त्वाची बातमी, आता लाडक्या बहिणीप्रमाणे सूनबाई सुद्धा लाडकी होणार आहे, कारण लाडकी सूनबाई योजना सुरू करण्याचा सरकारचा विचार समोर येतोय। गौरी, राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जसा फायदा महाराष्ट्र बहिणींना झाला आणि या योजनेला चांगला प्रतिसाद दिला होता, या योजनेचा बराच फायदा महिलांना झाला होता। आता आणि विशेष करून विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला या योजनेचा चांगला फायदा झाला होता। आता राज्यात आगामी महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली त्या पद्धतीने आता लाडकी सूनबाई अशी एक नवीन योजना सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे। ठाण्यात आज एक शिवसेनेचा कार्यक्रम होतोय, शिवसेनेचा महिला विभागाचा। माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। गौरी, नक्कीच प्रवीण, खरं तर नेमकी कधी घोषणा केली जाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।